आज संध्याकाळी निघालो होतो मस्त शालीमारला जाण्यासाठी. भैया जरा ऑफिसमधून लवकरच आला होता. म्हटलं चला आपलं जे काम आहे ते करून घेऊ. गोदाकाठावर पोचलो तर इथं बाजार होता आणि एवढी जास्त गर्दी भरलेली होती का बस. शेवटी फायनली पोचलो आम्ही शालीमारमध्ये. शालीमार हे मुलींचे एकदम आवडतीचं ठिकाण, मुलांच्या न आवडतीचं ठिकाण. इथं कधीही गेलं तरी एवढीच गर्दी असती. एका दुकानामध्ये गेलो तिथं आम्ही नऊवार बघितली. आम्हाला काही जशी पाहिजे तशी काही नऊवार भेटत नव्हती. मला पिलूला पाडव्यासाठी स्पेशल नऊवार घ्यायची होती, तिच्याकडे अजून नाही आहे. म्हटलं चला घेऊ, पण ती काही चांगली भेटणार. त्यानंतर म्हटलं असा ट्रॅडिशनल ड्रेस बघू, तोही तिच्या साईजचा काही भेटला नाही. बऱ्याच ठिकाणी फिरलो. नंतर म्हटलं आता काय करायचं, म्हटलं जाऊ त्याचे बाकीचे कामं आहे ते करून घेऊ. पुढं निघालो तर चपलाची दुकानं बघून भैयाचं चाललं की मम्मीला चप्पल घ्यायची आहे, थांब. म्हटलं थांब आधी आमचे कामं करून घे आणि नंतर तुझे कामं कर. तिथून पुढं गेलो मोबाईल शॉपीवरती. मला माझ्या मोबाईलला कवर टाकायचा होता, सो तो कवर वगैरे टाकून घेतला आणि रिटर्न निघालो तेव्हा परत एकदा गोदाकाठावरून आलो. हे एकदम छान ठिकाण, म्हणजे एकदम शांत असतं इथं. कधी पण जा, एवढं भारी वाटतं. त्यातल्या त्यात नाईट व्ह्यू तर एवढा छान वाटतो इथं का बस. नाशिकमधलं सगळ्यात बेस्ट ठिकाण म्हटलं तरी चालेल नाईट व्ह्यूसाठी. इथं बऱ्याच वेळ थांबलो. पिलूही पण इथं एवढी जास्त रमून जाती ना की बस, तिला इथून निघायची काही इच्छा होत नाही. तिची तर तिची नाही होत आणि आमची पण नाही होत. त्यानंतर मात्र तिने जेव्हा ही बोट बघितली पाण्यामध्ये, मग जर मॅडम रडायलाच लागली का इथून निघूच नका, मला इथंच राहू द्या आणि मला हे बघू द्या. त्यानंतर तिला हे थोड्या वेळ दाखवलं आणि तिथून पुढं गेलो. मस्त पाणीपुरी वगैरे खाल्ली. तिथं पण या दोघांची मस्त मस्ती चालू झाली. यांना कोणतंच ठिकाण कमी पडतं मस्ती करायला, कुठेही चालू होता ते दोघं. इथून पटकन आवरलं, घरी पण जायचं होतं आणि घरी जाऊन मला स्वयंपाक पण बाकी होता. सो घरी पोहोचलो, स्वयंपाक वगैरे केला. भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.